इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरात एका युवकाचा डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मृतकाच्या कुटुंबियांना डॉक्टरने सुरुवातीला स्वतःची चूक मान्य करत तब्बल 20 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले। मात्र अवघ्या 2 दिवसानंतर डॉक्टरने स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून मृत युवकाच्या नातेवाईकांनी खंडणी मागितल्याचा खोटा आरोप करत तक्रार दाखल केली आहे। या प्रकाराने संतप्त झालेल्या आगरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घोटी पोलीस स्टेशनवर निदर्शन रॅली काढत संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनात सांगितले की चुकीचा उपचार करून जीव घेणाऱ्या डॉक्टरने भरपाईची स्वतःच कबुली करून नंतर खंडणीसारखे खोटे आरोप करणे ही गंभीर बाब आहे आणि यामुळे पीडित कुटुंबियांवर अन्याय झाला आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉक्टरवर फसवणूक, खोट्या तक्रारी व जीविताला धोका पोहोचवण्याचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आगरी समाज बांधवांनी केली आहे। घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन देतेवेळी आगरी समाजाचे नेते जनार्दन मामा माळी, ज्ञानेश्वर भाऊ लहाने, रघुनाथजी तोकडे, भगवान आडोळे, देवराम पाटील मराडे, विठ्ठल लंगडे, प्रकाश रोकडे, जंगलू तोकडे, दत्ता तोकडे, दौलत दुभाषे, संतोष कडू, संपत डावकर, ज्ञानेश्वर तोकडे, मच्छिंद्र भगत, भोलेनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर कडू, कैलास कडू, अनिल भोपे, दौलत बोंडे, बाळासाहेब लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच सदर आंदोलनाला भूमिपुत्र फाउंडेशनचे विनोद नाटे यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलाय। आज मौजे देवळे येथील हिरामन दत्तात्रय तोकडे याच्यावरती जे हरी हॉस्पिटलमध्ये जे मकरंद काळे या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जो चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळं तो मृत्यू पावल्याचा तो संशय सगळ्या कुटुंबाने व्यक्त केला आणि त्यावेळेला त्या डॉक्टरनी त्या कुटुंबाला सांगितलं की आपण कुठल्या प्रकारचं PM करू नका, पोलीस स्टेशनला जाऊ नका आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या कुटुंबाने ती अंत्यविधी त्या मुलाची केली आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबाला थोडीशी जी लागणारी जी मदत आहे ती मदत देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं। परंतु मध्यंतरी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या युनियनच्या माध्यमातून जो पोलीस स्टेशन SP ला जो अर्ज देऊन त्या कुटुंबाची बदनामी केली, त्यांनी आमच्याकडे खंडणी मागितली, तलवारी कोयते घेऊन माझ्या हॉस्पिटलवरती हल्ला केला असं खोटं अर्जामध्ये नमूद करून पोलीस स्टेशनला अर्ज दिला आणि म्हणून आगरी समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी त्या डॉक्टरचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित जाऊन त्याचा निषेध केलेला आहे। इथून पुढं तालुक्यातील कुठल्याही माणसावरती, शेतकऱ्यावरती असा अन्याय होऊ नये याची सर्व माध्यमांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपण खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे। तुम्ही निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये काय मागणी केली? त्या निवेदनामध्ये आम्ही एकच मागणी केली की जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांनी ते बरोबर दिलेलं नाही आहे। त्याच्यामध्ये जो खंडणीचा उल्लेख आम्ही केलेला नाही आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शस्त्र घेऊन आम्ही त्या दवाखान्यात गेलेलो नाही। हा सर्व समन्वयाचा अभाव असतानासुद्धा त्यांनी दिलेले निवेदन हे चुकीचं आहे, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी केला। नक्कीच आज इगतपुरी तालुक्यातील पूर्ण आगरी समाज बांधव आहेत ते सर्व या ठिकाणी घोटी पोलीस स्टेशनला रॅली आणि एक निषेध त्यांनी नोंदवला आणि ते निवेदन दिले। परंतु मला या माध्यमातून एक इगतपुरी तालुक्यालाच नव्हे पूर्ण महाराष्ट्राला एक प्रश्न विचारायचा आहे। ज्यावेळेस एखादी घटना घडते, एखाद्या गरिबावर अन्याय घडतो, तो पीडित असतो, त्याला कुठलाही जात धर्म नसतो, मग एकाच समाजाने का रस्त्यावर यायचं? असं घटना घडल्यावर सगळे समाज एकत्र का येत नाही? हा एक माझा या माध्यमातून एक आव्हान आहे। म्हणजे आपण आपल्यातला माणूस मारून टाकलाय, जाती जिवंत ठेवल्या। म्हणजे एखादा पीडित आहे, तो कोणत्या जातीचा आहे, लगेच त्याच जातीने फक्त रस्त्यावर यायचं, इतर समाज का रस्त्यावर येत नाही? म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो, घटना काही घडू द्या, अन्याय काही घडू द्या, त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक माणूस म्हणून रस्त्यावर आलं पाहिजे आणि वाईट गोष्टीचा निषेध नोंदवला पाहिजे। जय जवान, जय किसान, जय भीम।